नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर आपला जो आज पाहणार आहोत महापारेषण जी भरती आहे त्या भरतीमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी जी एग्जाम आहे त्या एग्जामसाठी आपण सराव चाचणी पेपर संच दुसरा या संचातील सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, बघूया आपण पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। यूजी केबल्स मधील दोष शोधण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? ऑप्शन ए ब्रेकडाउन व्होल्टेज टेस्ट, ऑप्शन बी एव्हरेज ग्लोअर टेस्ट, ऑप्शन सी इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट, ऑप्शन डी लूप टेस्ट। तर मित्रांनो, बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन लूप टेस्ट। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। लोखंड किंवा चुंबकीय हानीला असे देखील म्हणतात। ऑप्शन ए आर्मेचर लॉसेस, ऑप्शन बी कॉपर लॉसेस, ऑप्शन सी कोअर लॉसेस, ऑप्शन डी फील्ड लॉसेस। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे कोअर लॉसेस। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। जमिनीखालील केबलमधील जॉईंट्स बनवण्यासाठी कोणते अवरोधक किंवा इन्सुलेटिंग साहित्य हॉट पोअरिंग कंपाऊंड म्हणून वापरले जाते? ऑप्शन ए बिटुमिनस कंपाऊंड, ऑप्शन बी कास्ट रेझिन कंपाऊंड, ऑप्शन सी इपॉक्सी कास्ट रेझिन कंपाऊंड, ऑप्शन डी पॉलीएमाइन हार्डनर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बिटुमिन्स कंपाऊंड। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या ईएमएफला डॅश प्रेरित ईएमएफ असे म्हणतात। ऑप्शन ए गतिकीय, ऑप्शन बी विद्युतस्थितिकीय, ऑप्शन सी चुंबकीय, ऑप्शन डी स्थैतिक। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे गतिकीय। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। ट्रान्सफॉर्मर हे उपकरण या कामासाठी वापरले जाते? ऑप्शन ए प्रयुक्त एसीची वारंवारता बदलण्यासाठी, ऑप्शन बी डीसीचे एसी रूपांतर करण्यासाठी, ऑप्शन सी एसीचे डीसीत रूपांतर करण्यासाठी, ऑप्शन डी कोणत्याही थेट जोडणीशिवाय एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये विद्युत ऊर्जा हस्तांतरित करण्यासाठी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी कोणत्याही थेट जोडणीशिवाय एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये विद्युत ऊर्जा हस्तांतरित करण्यासाठी। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। तर मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बीट किंवा कास्ट आयर्नमध्ये ड्रिलिंगसाठी कोणती कटिंग द्रव वापरला जातो? ऑप्शन ए ड्राय एअर जेट, ऑप्शन बी मिनरल ऑइल, ऑप्शन सी सोल्युबल ऑइल, ऑप्शन डी व्हेजिटेबल ऑइल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ड्राय एअर जेट। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे।
रिवेटिंगच्या कामासाठी कोणत्या प्रकारचा हातोडा वापरला जातो? ऑप्शन ए बॉल पेन हॅमर, ऑप्शन बी क्रॉस पेन हॅमर, ऑप्शन सी स्लेज हॅमर, ऑप्शन डी स्ट्रेट पिन हॅमर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बॉल पेन हॅमर. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जस विलेपन लोखंड किंवा ग्लॅन्स व्हाईट आयर्नसाठी कोणत्या प्रकारचे शोल्डरिंग फ्लक्स वापरले जाते? ऑप्शन ए हायड्रोक्लोरिक आम्ल, ऑप्शन बी रोझिंग, ऑप्शन सी साल अमोनियम, ऑप्शन डी झिंक क्लोराईड. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. डॅश 12 व्होल्ट DC ला 230 व्होल्ट AC मध्ये रूपांतरित करणे. ऑप्शन ए बॅटरी, ऑप्शन बी इन्व्हर्टर, ऑप्शन सी मोटर, ऑप्शन डी SMPS. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे इन्व्हर्टर. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एक मोटर डॅश रूपांतरित करते. ऑप्शन ए रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत, ऑप्शन बी विद्युत ऊर्जा रासायनिक ऊर्जेत, ऑप्शन सी विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत, ऑप्शन डी यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एका तारेत 22 संख्येचे 3 वाहक आहेत, तर याला म्हणतात. ऑप्शन ए 3-2 वायर, ऑप्शन बी 22-3 वायर, ऑप्शन सी 1 आणि दोन्ही, ऑप्शन डी यापैकी एकही नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे तिना 22 वायर. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जनरेटिंग स्टेशन मध्ये केबल घालण्याची कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए इमारतीलगत, ऑप्शन बी थेट जमिनीत, ऑप्शन सी डस्टमध्ये, ऑप्शन डी हवेत रॅक्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे हवेत रॅक्स. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. फ्यूज विद्युत प्रवाहाच्या डॅश परिणामामुळे कायम करते. ऑप्शन ए रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जेतील, ऑप्शन बी विद्युतस्थितिकीय, ऑप्शन सी गरम करणे, ऑप्शन डी चुंबकीय. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे गरम करणे. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. गुन्ह्या किंवा ट्राय स्क्वेअर कशासाठी वापरतात? ऑप्शन ए लघुकोन तपासण्यासाठी,
ऑप्शन बी विशाल कोन तपासण्यासाठी, ऑप्शन सी काटकोन तपासण्यासाठी, ऑप्शन डी सरळ कोन तपासण्यासाठी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी काटकोन तपासण्यासाठी. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी एका कानसातील दातामध्ये धातूचे कण जमा होण्याच्या दोषाला काय म्हणतात? ऑप्शन ए फाईल बाईट, ऑप्शन बी फाईलचे ग्लेझिंग, ऑप्शन सी फाईलचे पिनिंग, ऑप्शन डी फाईलचे रॅपिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे फाईलचे पिनिंग. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे तांब्याच्या किंवा कॉपरच्या अणूमधील सहसंज्ञा कवचात किती इलेक्ट्रॉन्स असतात? ऑप्शन ए 18, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 8. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे 1. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. या सिरियलमधील सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ॲसिटिलीन गॅस सिलेंडरवर कोणता रंग दिलेला असतो? ऑप्शन ए काळा, ऑप्शन बी निळा, ऑप्शन सी हिरवा, ऑप्शन डी मरून. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी मरून. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे इन्सुलेशन अवरोधन किंवा रेझिस्टन्सचे एकक काय आहे? ऑप्शन ए किलो ओहम, ऑप्शन बी मेगा ओहम, ऑप्शन सी मिली ओहम, ऑप्शन डी ओहम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मेगा ओहम. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे कोणत्या अग्निशामकात कार्बन टेट्राक्लोराइड, ब्रोमोक्लोराइड, फ्लोरोमिथेन BCF भरलेले असते? ऑप्शन ए कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन बी डाय पावडर अग्निशामक, ऑप्शन सी फोम अग्निशामक, ऑप्शन डी हॅलोन अग्निशामक. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी हॅलोन अग्निशामक. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे कम्प्युटर्समध्ये कोणत्या प्रकारचे LEDs वापरले जातात? ऑप्शन ए हेट्रो जंक्शन LEDs, ऑप्शन बी होमो जंक्शन LEDs, ऑप्शन सी इनडायरेक्ट बँड गॅप LEDs, ऑप्शन डी अरुंद बँड गॅप LEDs. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी होमो जंक्शन LEDs. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे DC जनरेटर डॅशच्या तत्वावर काम करते? ऑप्शन ए बिओ सावर्ट नियम, ऑप्शन बी इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शन किंवा विद्युत चुंबकीय परिवर्तन, ऑप्शन सी लेझनचा नियम, ऑप्शन डी यांच्यापैकी एकही नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शन किंवा विद्युत चुंबकीय परिवर्तन. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी
हा आहे जंक्शन बॉक्समध्ये कोणत्या प्रकारचे वायर जॉईंट आढळते? ऑप्शन ए एरियल टॅप जॉईंट, ऑप्शन बी मॅरिड जॉईंट, ऑप्शन सी प्लेन टॅप जॉईंट, ऑप्शन डी रॅट टेल जॉईंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे डी रॅट टेल जॉईंट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे मशीन स्पिंडल मधून एक ड्रिल किंवा सॉकेट काढण्यासाठी काय वापरले जाते? ऑप्शन ए ड्रिफ्ट, ऑप्शन बी हातोडी, ऑप्शन सी पंच, ऑप्शन डी परीघ किंवा स्लीव. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ए ड्रिफ्ट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे पीसीबी म्हणजे डॅश आहे? ऑप्शन ए प्रीमियर सर्किट बोर्ड, ऑप्शन बी प्रिंटेड सर्किट बेस, ऑप्शन सी प्रिंटेड सर्किट बोर्ड, ऑप्शन डी प्युअर सर्किट बोर्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे सी प्रिंटेड सर्किट बोर्ड. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे व्होल्ट मीटर एम मीटरला जोडल्यास काय होईल? ऑप्शन ए कमी वाचन, ऑप्शन बी मीटर जळून जाईल, ऑप्शन सी विचलन नाही, ऑप्शन डी ओव्हरशूट डिस्प्लेक्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कमी वाचन. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.